तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखी काही जागा आहे. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाही. राजगावमध्ये बलगोड्यामध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवरती झाडं लावली, तीच जागा तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा खूप विरोध आहे. बलगोडे भागात त्यावर तुम्ही काय भेटणार आहे? नक्की आम्ही हा प्रश्न अंतर घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं राहिलेली नाही, जंगलं कमी व्हायला लागले. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळं मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागलाय. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला पुढे येऊन निवडणूक आयोगाने काळजी घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी